भगवान अश्य प्रभूचे महादेवची पिंड म्हणजे पती पत्नीचं प्रतीक आहे. त्या ज्यांच्या घरामध्ये महादेवची पिंड आहे त्यांच्या परिवारामध्ये एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा वाढायला उशीर लागत नाही. तर आता बरेच जण म्हणतात का बाबा महादेवाची पिंड घरात ठेवू नये. पण कोणती महादेवाची पिंड घरात ठेवू नये? ज्याला जोडून नंदी आहे ती महादेवाची पिंड घरात ठेवू नये. तुळशीपाशी नंदीला ठेवावं. तुळशीपाशी काय ठेवावं? आणखीन तुळशीपाशी गोटी शालिग्राम हे ठेवावं. श्रीकृष्ण भगवंताची जी मूर्ती आहे म्हणजेच लड्डू गोपाल लंगडादेव हे आपल्या घरातल्या देवस्थानी असावं. पण मोठी मूर्ती मोठा फोटो असेल ना तो पश्चिमेकडून पूर्वेकडून करून असावा, पूजास्थानी नसावा. कारण तुळशी मातेचं ती मोठी खूप आख्यायिका आहे. ते एवढा वेळ नाही आपल्याला म्हणून मात्र फक्त तुम्हाला एवढंच सांगणार, गोठे गाठे हे जे असेल हे तुळशी ठेवायचे, नंदी तुळशी ठेवायचा आणि पिंड मात्र घरातल्या देवस्थानी ठेवायची. आपल्या घरात मात्र पाहिजे फक्त 7 देवता. प्रत्येक देवाचं महत्त्व वेगवेगळं आहे. पण आज मात्र एवढे काही देव असतात की त्या देवाचं नावही माहिती नसतं.